गाईस सो फायनली आता आपण पोहोचलेला आहे शोरूममध्ये. मामा यायचा काही पत्त्या नाही अजून, पण मी व्हिडिओ काढून मोकळा झालो. हे बघा तुम्ही बघू शकता, ही आपली किचं नाव का बेनिली हा बेंडा बेंडा. हे बघा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सॅमी कालन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. गाईज बोललो होतो ना 2 बाईक येतील, फायनली आज बाईक आली ना. अजून एक घेतली ना मग, कारण की मामाचा आणि माझा प्लॅन काय होता की तू BMW घे, मी कावासाकी घेतो. बट मामाने कावासाकी नाही घेतली, काहीतरी वेगळीच घेतली. मामाची गाडी म्हणजे ती आपलीच गाडी. आपल्याला माहिती आहे मामा किती चालवतो गाडी. मामाला जायला लागतं साईडवरती, ती जास्त करून आपलेच जवळ राहील. तर चला गाईज, मामाच्या पेक्षा मी भारी कपडे घेतले. राहू दे, धप्प्यावर धप्पा देऊच आपण, लवकरच देऊ. पण चला आता आपण चाललोय मामाची बाईक आणायला. पहिले जातो गणपतीच्या आपल्या कारखान्यामध्ये, आणि ते कारखान्यामध्ये जाऊन नवीन मूर्त्या आल्यात ना ते पण तुम्हाला दाखवतो. नव्या मूर्त्यामधून 20-25 बुकिंग पण झाल्या गाईज. तर आता आहे ना आपण हार वगैरे घेतो आणि जातो गणपती बाप्पाला आपले हार घालतो फोटोला. तुम्हाला गौरी दाखवतो, तर नक्की तुम्ही विजिट करा फटाफट, कारण की अजून दुसऱ्या मूर्त्या आणायच्या. तर आपल्या गणपती बाप्पा यायला अजून दीड महिन्यात समज पकडून चला, 1 महिना बाकी आहे. आणि या तुम्ही फटाफट बुकिंग करा, कारण की अजून आपली आगरी पब्लिक निघली नाही बाहेर. जेव्हा निघतील तेव्हा धमाल होईल वाटतं, धमाल. रास मूर्त्या मस्त. आज तुमचा प्रेम, तुमचा सपोर्ट असंच राहू दे, कारण की पहिलाच बिझनेस टाकला आणि पहिलेच बिझनेसमध्ये एवढ्या मूर्त्या लवकरच बुक झाल्या, जाम मोठी गोष्ट. तर चला या लवकर तुम्ही आपल्या शॉपला विजिट. चला फायनली पोचलो आपण आता आपल्या गणपती बाप्पाच्या शॉपवरती. ही बघू शकता तुम्ही 2.5 फुटाची मूर्ती आहे, आणि मूर्ती बघू शकता एकदम जबरदस्त मूर्ती आहे. अजून तर मूर्त्या इथे पण भरपूरच आहेत, आणि हे 1.5 फुटाचे आहे. अजून तर इथे सीन तुम्हाला गौर दाखवायची होती ना, ही गौरी माते की जय. हे बघा बालमूर्ती आहे ही, इथे छोटीशी बालमूर्ती आहे. ही 2.5 फुटामध्ये गौर आहे. बाकी अजून गणपती इथे पण आहेत. इथे बघा कसे लावलेले आहेत, भारी भारी. इथे पण बघू शकता तुम्ही गणपती आहेत. चला तर या नक्की एकदा तुम्ही मस्त पैकी आपल्या बाप्पाच्या शॉपला एकदा विजिट द्या. हे बघा इथे पण बघा येल्लोमध्ये गौर आहे, येल्लो साडीवरती गौर आहे. इथे पण बाप्पा आहेत. तर चला आता थोड्याशा मी पिशव्या काढून घेतो, कारण की आता टायमिंग तर भरपूरच झाला आहे आणि जायचं आम्हाला गाडी आणायला. तर लवकरच बरं गाडी घेऊ आणि लवकरच येऊ ना, म्हणजे कसं मला शॉपमध्ये राहायला मोकळा. तर गाईस आता आम्ही निघतो गाडी आणायला. सिद्धेश कालन 2 रील्सवाले आहेत, नवीन पोऱ्या ट्रेनिंग करू ना जरा. येऊ बा दात घशीत इकडे राहिले बघ. ए आव्या जरा लक्ष लाव, आरशी दिलं बघ थोड्या वेळा ना ग. चला तर गाईस आता आपण निघतो गाडी आणायला. आणि चला गाईस, मामा मामी भेटले उजराला ना, लेक्चर द्यायला बी लागले. लेक्चर ऐकून माझा कान फोरले यावी. बाय. रागन बघू नको, रागन नको बघू. हाय नाही तुमची पर हाय पण नाही करीत, नाही पण नाही करीत. बाय. चला गाईज, मामीने बाय केला. मला वाटलं बरं 1000 रुपये दिला आता. बरं दे लवकर, चल जीपे कर. तुझ्या आरती करते ना मग कुठे ठेवाल नुसतं वायफाय. हा दे लवकर 1000 रुपये द्या, आम्ही जेवायला तरी जाऊ कुठे तरी. ए मामा जीपे कर लवकर आम्हाला 1000 रुपये. तुला सांगतो ना उद्या ये. विकी मामा बघला गे ताजमहल आवरा काम होतं तरी. यो विकी मामा इकडे. विकी मामा यो विकी मामाला आता बसवता पुरं. चलो बाय बाय. 1000 द्या ना गाईज. बघला ग तू बिझनेसमॅन झाले भाई. अरे थांब ना, सुरुवात केली आता. सुरुवात केले, पहिलं पाऊल टाकले. बाय बाय गाईज. बघितला का, पहिला पाऊल टाकले, चांगला सक्सेसफुल व्हाव दे बास. चला मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहे फायनली मुंब्र्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकता हे डोंगर,
की मामा ही शेंडी का हो गपशील तू टाकून आता वर्ष झाले हा वर्ष झाले वर्ष झालं बघत ना बनाचा मग हा बनशील बघत ना लुटशील लोकांना बिकाना तर तो पाप नको जाव कंगता हा काही बघा यो भगत बनतोय टिकली लावली म्हणजे समजून जायचा याच रंग दिसत मला बघतावर माहिती ना हा माहिती ना अंगण येतं का तुझे चांगला कुठला देव येते देव कुठला आहे तुझ्या अंगण चला गाईस आमची गाडी चाललेली आहे जोमाने बघू शकता तुम्ही मामाने गाडीला मस्त पैकी फुल फॉल्स बिलिस करून ठेवले एकदम टकाटक गाईस सो फायनली आता आपण पोहोचलेला आहे शोरूम मध्ये मामा यायचा काही पत्त्या नाही अजून पण मी व्हिडिओ काढून मोकला झालो हे बघा तुम्ही बघू शकता ही आपली किचं नाव का बेनिली हा बेंडा बेंडा ही बघा बाईक कशी आपली नाद करते का आमचा नाद करायचा नाही आम्ही टायमाला आम्ही धप्पा देऊ टायमिंगला धप्पा द्यायचा असतो का मामा बरोबर का नाही नुसतं लगातार सगळ्यात घेतलेला ना तर केला या जादू टोना ना दादा केला र जादू टोना असं टचलत लिंबाला तर चला मंडळी आता तुम्हाला अजून एक दाखवता कसा वाटतं मा नंबर कसा वाटतं त्या सांगा आधी नंबर बघू शकता तुम्ही नंबर गाडीला फायनली नंबर वगैरे लावलेला आहे गाडी कशी ती नक्की कमेंट करा आणि सांगा गाडी कशी घेतली ना मग कशी बेंडा घेतली ना आम्ही फायनली गाईज मामा आलेले हा मामा इकडे बघ यांचा कसं चालले कोणला बोलवा आता काय विषय का कोणला बोलवायचा नाही इथून दोन पार्सलवाला चाललेलं बोलतो आरती कोण करायला कोण तर बोलतो याला पार्सलवाल्यानं बोलतं बरोबर ना आमचे मामाची BMW ची कशी आवाज आलती मस्त एक नंबर ना आता इजी पण आपण करू ना आता ही बघ कशी चांगली दनादन नुसत्या लाईक चला गाईज आज मामाचा बर्थडे आहे मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि मामाने घेतली ब्लॅक परी आता मामा किती चालवेल ते आपल्याला माहिती कारण की भाच्याची धन वाहणार मार्केट ना मामा हा? 100% आपण केव्हा जायचं राईडला भाच्याला रिटर्न गिफ्ट आहे रिटर्न गिफ्ट का मामा आपण केव्हा जायचं राईडला जाऊ ना तुझी BMW आणि माझी 100% 100% फक्त हेल्मेट जायचं चांगलं हेल्मेट जाऊ चालेल चला गाईस आता दोन मामाचं मित्र आहेत लहानापासूनचं मित्र दाखवतो तुम्हाला मी हे गाड्यानं घेते नुसतं गाड्या बघतात हे बघ हे बघ हा चला मग द्या 8 लाख रुपये इथं 8 लाख रुपये स्वस्त मग आता तू गाईच जर कोणाचा बंगल्याचा इंटेरियर करायचा असेल बघा आम्ही आमच्या माणसाचा फायदा करता का दुसऱ्यांचा फायदा नाही करीत आमचा रवी दादा मोठे गावांचं आईचे आत्याचं पोरग तर तुम्ही नक्की त्याला इंटेरियर साठी कॉन्टॅक्ट करा भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर ग 9619293828 हा तर चला तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला डायमंड इंटरव्ह्यू हा बघा पेजचं नाव पण सांगले का डायमंड इंटेरियर ओके डायमंड इंटेरियर पेज आहे आणि तुम्हाला जर बंगल्याचा पण काम करायचं असेल तर तो बी काम करील आणि तुम्हाला सगळा ना एकदम भारी एकदम भारी स्वस्त आणि मस्त डिस्काउंट मध्ये भेटेल डिस्काउंट आणि बाकी बघा तुझं नाव समजा 10% एक्स्ट्रा हा तुझं नाव समजा 10% एक्स्ट्रा एक्स्ट्रा का डिस्काउंट तर गाईस आता अजून काय आता इथे दुसरा मामा बसले बघा हे मामा आता तुम्हाला शोरूम माहीतच असेल ओम साई शोरूम आणि तुम्हाला कुठली गाडी पाहिजे ती गाडी तिथे भेटेल मामा BMW दिली ना तुला हा मला बी BMW दिली एक नंबर येईल बनवलेली 1 नंबर बरोबर ना लाखोची वरती भेटले काय भेटलेली मग मामा
बर्थडे आहे भावाचा, जल्लोष आहे गावाचा. आज जल्लोष झाला वाटत नाही. मामाने आता चांगले शुभेच्छा दे. मामाने पदवी घ्यायला पाहिजे का नको? पदवी घे ना चांगली मोठी. येऊ शकतो आपण. कवा याचे जरा इंटरेस्ट आहे. पुढे नगर विरोध झाल्यावर जरा आमची कॉलेज टाईट होईल ना. मामा नगर ठेवला आमचा. बरोबर ना? गाईस गाडी घेऊन आलो आपल्या दुकानावरती पहिला. आणि इथे गाडी आहे. कधीपासून दादाचा थांबल्यात. बरं आहे ना? बरं आहे. चला दीदी कशी आहेस? मस्त. कुठला देव बाप्पा घेतला? कुठला बुक केला सांग? बुक कुठला केला? अरे वा, हा बाप्पा बुक केला. मग आता कधी येणार घ्यायला? बोल. पुढच्या महिन्यात येणार. कोण कोण आल्या बाप्पा घ्यायला? दीदी आले. बोल बोल. तुझी मम्मी कुठे? तुझी मम्मी? चला आता रील बनवायची का मस्त? तू काय काय बोलशील आधी सांग मला. तू इथे बोलून दाखव मगच बोल. रील बनवशील का? रील बोल. तू राहिला कुठे? बदलापूरला राहिला. दरवर्षी येशील ना आता? नक्की पुढच्या वर्षी मोठी होशील तू. हा चल आपण रील बनवू आता. गाईज गाडीची पार्टी करायला आलो आता आम्ही. हे बघा पहिली ऑर्डर पापड. आणि रुपांश का टेबला घालील आपला मला काहीच समजा नाही. टीचर तयारी नाही केली. मोठा तो हिरो बसले वाटतं. बाईला दिले कोल्ड्रिंक प्यायला. तर गाईज नवीन एडिटर रेडी होतं रील बनवासाठी. आणि इकडे आमचा भाऊ जुना एडिटर आहे. सध्या ट्रेंडिंगला आहे. ट्रेंडिंगलाच राहू द्या. आणि असंच त्यांना प्रेम द्या. त्यांच्या आय डीला भरपूर साऱ्या ऑर्डर द्या. पैसा कमवून दे. मोठा होऊ दे त्यांना. चला ऑर्डरवर ऑर्डर, ऑर्डरवर ऑर्डर. तर चला आता आम्ही जेवलो नव्हतो. आम्ही नाश्ता बी नव्हता केला. कारण की आम्ही जेवतो लय घाई घाईन गाडी घ्यायसाठी. गाईच आवरे दिवस मी ब्लॉग नव्हता बनवला शामी शेतचा. आज मी शामी शेतचा ब्लॉग बनवता मस्तपैकी. इकडे बघा पण जेवतो मस्तपैकी. इकडे बघा शेड बी जेवतं. भावा का खा खा काही खायला नव्हतास नू खा. इथं आपलं नाना बी खातं. इथे चाळीस अवसर आले. नाना आणि मी खाता आता मस्तपैकी. आणि शेट आवरी भास गावठी कोंबडा घ्यायचा. तिकडे नाना आणि तिकडं अजून गावठी कोंबडा बी खायचा आहे ना. चला गाईच आता आम्ही खाता मस्तपैकी. मस्तपैकी गावठी हंडी मागवलेली. अख्खा कोंबडा मागवला. ब्लॉग बनवायच्या नादामध्ये हाफ अंडी बोलायची. डायरेक्ट बोललो फुल कोंबडा, फुल अंडी आणि फुल अंडी फुल अंडी. हे गावठी कोंबडा. कार प्लेट बघू कसं झाले. वा व्हेरी नाईस. पुरा भरून चार ते खायला बघा किती जण आहेत. योग आता संपणार आहे का? याला आता पार्सल नेन करा मी. रच्चे जेवण परत. तर गाईचं आज आपण ब्लॉग चालू केला आहे म्हणून मी दाखवतो आज आपल्या कारखान्यामध्ये किती कस्टमर येतात आणि काय ते. चला कंटिन्यू कस्टमर चालू आहेत. थोड्याशा आता 2 फुटाच्या मूर्त्या आलेल्या आहेत आणि 1.5 फुटाच्या मूर्त्या आलेल्या आहेत. आज मी तर नव्हतो. मी बाईक आणायला गेलेलो आणि बाईक घेऊन आलो. आज तुम्हाला मी दाखवतो माझ्यासमोर तर किती मूर्त्या बुक झालेल्या आहेत. हे बघा ही एक बुक झाली आहे. ही पण वाटतं आत्ताच बुक झाली. ही पण बुक झाली. ही तो होती ती. ही पण मूर्ती बुक झालेली आहे. आणि अजून कुठे गेली? हे 2 अजून एक मोठी बुक झाली आहे ना रे. ही बघा ही पण बुक झाली आहे. ही पण बुक झाली. हे बघा बुक झालेली आहे. बघा आम्ही कुठे ठेवल्या कशा बुक झालेल्या. आता हर्षदची गाडी आली ना तर घेऊन जाऊ आम्ही. ही पण बुक झालेली आहे. आता हे बघा एवढ्या मूर्त्या राहिल्या. तर तुम्ही हे बघा खंडोबाची पण मूर्ती आहे. 2.5 फुटाची मूर्ती आहे. अजून एवढ्या मूर्त्या राहिलेल्या आहेत.
वाट बघू नका, या फटाफट घेऊन जा. तुम्हाला असं वाटत असेल मूर्त्या आवऱ्या भारी दिसतात तर आवरा असं पैसा असेल, असा काहीच नाही आहे. तुम्ही दुकानाने तेव्हा तुम्हाला समजेल का आपण मूर्त्या कितीला देतो ते. हे बघा 2.5 फुटाची मूर्ती तुम्ही इथं पण 2.5 फुटाची मूर्ती बघा इथं पण. आणि दादा आले वसार वर्षा तर भाईनी आपल्या मूर्ती बुक केली. या वर्षीचा ट्रेंडिंगचा कलर रुपांश कला केंद्रामध्ये फेमस कलर पिंक व्हाईट आणि जाम बुकिंग झाल्या या मूर्त्या. ज्या दिवसाला आपण मूर्त्या इथे सीन घ्यायला येतील ते 2 दिवस ब्लॉग टाकणारच आहोत, तेव्हा तुम्हाला समजेल का पिंक आणि व्हाईट कलर किती गेला आपल्या दुकानातून. कसं वाटलं तुम्हाला मूर्त्या? मूर्ती भारी आहे. हा भेटत आवडलं आमचा. हा आल्या गाडीवले आल्याला तिला बघले हा रील बुक करायची. एकच नजरन का? एकच. कारण की भारीच आहे मस्त वेगळे बाबा ये या. चला गाईच थोडासाच ब्लॉग बनवले, एवढं जास्त काही कॉमेडी बी नसेल. कारण की माझा मोबाईल होता ना, मी काकाच्या मुलावर दिलता रील्स काढायसाठी. त्याला बोललो रील्स काढ, नंतर बघू बोललो आपण. कारण की जास्त ब्लॉग घ्यायला पण नाही भेटला. पण नक्की गाडी कशी वाटते कमेंट करून सांगा. हे बघा गाडीला इथे ठेवले दुकानासमोर. हे बघा मस्त घराबिरा आणली, पूजा बिजा केली घरा आणून. पण इथं बघा पहिले नंबर बघून जा, काय म्हणतात 333. हा मागची नंबर प्लेट मुंबऱ्यालाच पारली. हे बघा आता हिला उद्या दर्शन तिथे जाताना लावून घेत आहे बघ. हे आपला बॅनर आहे. लवकर या, आपलं गणपती आता सगळं संपत चाललं. पटापट या, सगळं गणपती संपत चाललं. आणि घरी जाताना हे बघा पूर्ण गणपतीनं आम्ही याचे पॅक करतो, पूर्ण गणपती सर्व गणपती. आणि हे बघा कोली नाकवा, कोणाला पाहिजे होता ना कोली नाकवा, ए नाकवा कोली नाकवा. तर मंडली कोली नाकवा क्या म्हणतात, कोली नाकवा. कैसा गाड़ी मैंने लिया. हाँ इतना गाड़ी नहीं, मेरे को बाइक का शौक है. 4 व्हीलर का शौक नहीं मेरे को, बाइक का पहले से है. मेरा पहला R15 2 होके गया. अभी वो BMW है. पहला स्टार्टिंग का बाइक मेरा रेड कलर का पल्सर था. उसके बाद में मैंने लिया R15. उसके बाद में लिया डिओ आहे आपली. त्याच्यानंतर परत मी R15 घेतली. R15च्या नंतर मग मी BMW घेतली. तेव्हा मी R15 पल्सर होतं तेव्हा ब्लॉग नव्हतं बनवीत. मी 2 R15 झाल्या माझ्या. आणि आता ही बघा. आणि इजीची प्राईस आहे ना, इजीची प्राईस याच्यामध्ये आहे ना आपण एक वॅगनर घेऊ. ज्या ह त्या 5,80,000 याची किंमत आहे. 5,80,000 या गाडीची किंमत बघा. आता गाडी पण आहे तशी बघण्यासारखी गाडी आहे. आणि हो ही एक बाईक आता BMW बाईक दिली. आता जाम जण बोलतात मला पब्लिक भाई तुम्ही गणपतींचा जो चालू केला तो मस्त चालू केला, काहीतरी सुरुवात चांगली केली. हो सुरुवात माझ्या हातातून चांगली झाली. गणपतीचा कारखाना, गणपती बाप्पा आले आपले आणि चांगली सुरुवात झाली. मस्तपैकी बुकिंग होतात. अजून पण आता भरपूर जण बोलतात की भाई श्रावण महिन्यात जास्त बुकिंग चालू होतं, श्रावण महिन्यात जास्त बुकिंग चालू होतं. आता आपला पहिला वर्ष आहे, आपल्याला एवढं काही माहिती नाही बुकिंगबद्दल. पण ठीक आहे, आस्ते सगळ्या गोष्टी माहिती पडतीलच. तर गाईच मगाशी ब्लॉग बनवताच मोबाईल स्विच ऑफ झाला. आणि इथं बघा आपली गाडी, ही बघा आपली गाडी. कोणाला वाटतं BMW इकली आणि ही घेतली असं काही नाही, दोन्ही आपल्याच आहेत. कारण की मामा जास्त चालवी नाही, मामाला जायला लागतं साईडवर. मामा बोलतं ही झे आणि ने घरा बोलतंय. मग मी हिंडली घरा गाडीला. आता इरल थोडे दिवस आपली जवळच ठेवायची हिला नरपांश. मग ठेवू ना बस कर. कसं काम गाडी कशी आहे? गाडी मस्त. बाईला एक राऊंड मारून लागेल ना लगेच. नाही गाडी खरंच जाम भारी गाडी आहे. दोन्ही पण गाड्या बघा आपल्या 338 आणि बघा 338. आपल्या गाड्या सगळ्या 338च आहेत. चड्डीमध्ये दाखवू का तुला? तर चला मी गाईज ब्लॉग इथे एंड करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.